पार्श्वभूमीवर अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? भारतानं पाकिस्तानचं फतेह मिसाईल नष्ट केल्याची माहिती आहे, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, मी सध्या जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे काल पाकिस्ताननं 6 वाजता संध्याकाळी फायरिंगला सुरुवात केलेली होती। LOC वरचे जे भाग आहेत किंवा बॉर्डर लाईन वरची जी सीमारेषेवरची जी शहर आहेत त्या शहरांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार करताना पाकिस्तान पाहायला मिळत होतं आणि रात्री उशिरा असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचे हल्ले जे आहेत ते सुद्धा पाकिस्तानच्या माध्यमातून करण्यात आलेले होते आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मिसाईलचा सुद्धा वापर पाकिस्तानच्या माध्यमातून केला जातोय। मात्र भारताकडून सगळ्या पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की सगळी पाकिस्तानच्या हद्दीत असणारी डोंगर कपारीची त्या बाजूला असणारी जी LOC आहे तिथून सातत्यानं रात्रभर हे आवाज येत आहेत आणि वेगवेगळ्या धमाक्यांचे आवाज आहेत। पाकिस्ताननं पहिल्यांदा फायरिंग LOC वरती सुरू केलेलं होतं, त्यानंतर ड्रोनचा हल्ला सुद्धा केला आणि आता काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंगचा मारा म्हणजे तोफगोळ्यांचा मारा जो आहे तो काही शहरांवरती केला जातोय आणि त्याला प्रत्युत्तर देताना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून जे निष्क्रिय केले जात आहेत पाकिस्तानचे सगळे हल्ले, त्या सगळ्या हल्ल्यांचे धमाके जे आहेत ते राजौरीमधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येताना पाहायला मिळतात। मोठमोठे आवाज रात्रभरामध्ये येत आहेत आणि अजून सुद्धा या आवाजाचे जे काही आवाज आहेत धमाक्यांचे ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात। पुढच्या बाजूला मी दृश्य तुम्हाला दाखवतोय ती डोंगर कपारीच्या त्या बाजूला पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि तिथून सातत्यानं गोळीबाराचे आवाज सुद्धा येत आहेत। त्याचबरोबर जी क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीतून येत आहेत किंवा जे ड्रोनचे हल्ले होत आहेत ते ड्रोनचे हल्ले निष्क्रिय करताना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम मधून याच डोंगर कपारीच्या माध्यमातून जे हल्ले केले जात आहेत त्यांचे आवाज सुद्धा सातत्याने येत आहेत। खास करून पाकिस्तानच्या वतीनं मागच्या 4 ते 5 दिवसांना टार्गेट होणारी शहरं जी आहेत ती प्रामुख्याने जम्मू काश्मीर मधली पूंछ असेल, त्याचबरोबर राजौरी आहे, कुपवाडा आहे आणि अखनूर ही जी राज्य आहेत त्या जी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना टार्गेट पाकिस्तान करत आहे आणि सगळ्यात जास्त आतापर्यंतच्या हल्ल्यामध्ये पूंछ जिल्ह्यामध्ये पूंछ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर खास करून रात्री जे हल्ले होत होते त्यामध्ये राजस्थानचे जैसलमेर आहे, त्याचबरोबर पंजाब, चंदीगड आणि अमृतसर या शहरांवरती सुद्धा पाकिस्तानने टार्गेट करून हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आता रात्री उशिरापर्यंत जे ड्रोन हल्ले होत होते त्याला सुद्धा भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ले केलेले आहेत आणि जवळपास 3 एअरबेस जे आहेत त्यामध्ये पाकिस्तानच्या धमाके केल्याचं सुद्धा कळतं आहे। इस्लामाबाद असेल, लाहोर असेल या शहरांना सुद्धा भारतानं आता टार्गेट केलेलं आहे। काल पाकिस्तानची एक मोडस ऑपरेंडी अशी होती की भारताच्या हद्दीमध्ये जे शेकडो ड्रोन्स म्हणजे 300 ते 400 ड्रोनच्या जे ड्रोन्स जे हल्ले भारतावरती पाकिस्तानने केलेले होते ते ड्रोनचे हल्ले करत असताना एक मोडस ऑपरेंडी पाकिस्तानने ठेवलेली होती की पाकिस्तानच्या हद्दीत असणारी जी त्यांची नागरी वाहतूक करणारी विमान सेवा आहे ती सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार।